दरम्यान मागासवर्ग आयोगाच्या अहवालामध्ये काय नमूद करण्यात आलं हे अजून स्पष्ट नाही। मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर बबनराव तायवाडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। त्रुटी दूर करून वेगळं आरक्षण दिल्यास आमचा विरोध नाही असं देखील ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलं आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्या सोबत आहे। सर, काय सांगणार? मुख्यमंत्र्यांकडे आज राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल जो आहे तो दिलेला आहे। नाही, अहवाल आज माननीय मुख्यमंत्र्याकडे उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये सादर केलेला आहे, परंतु त्याच्या आतमध्ये कंटेंट्स काय आहे हे काही अजून पुढे आलेलं नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी ते सांगितलं नाही किंवा माननीय शुक्र साहेबांनी आता पत्रकारांसमोर जे बोलले त्यांनी सुद्धा त्याच्यावरती कुठलंही वक्तव्य केलं नाही। परंतु मुख्यमंत्री बोलताना तीनदा त्यांनी एक स्पष्ट केलं की आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता मराठा समाजाला आम्ही पहिल्या दिवशीपासून जे बोलतो आहे की मराठाला समाजाला आरक्षण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टिकणारं आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहोत, परंतु आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही हे तीनदा त्यांनी उच्चारलं। म्हणून मी ओबीसी समाजाच्या वतीने आज तरी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की आम्हाला 29 सप्टेंबरला राज्य सरकारने जो शब्द दिला होता की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावणार नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही, या गोष्टीवर सरकार आजही ठाम आहे। याच्याकरता मी त्यांचं स्वागत करतो। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।